नमस्कार, सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी खारीक खोबऱ्याचे लाडू कसे बनवावे ते पाहणार आहोत। त्यासाठी 4 वाटी किसलेले खोबरे घेतले आहे, 2 वाटी चिरून गूळ घेतलेला आहे, 2 वाटी फोडून घेतलेली खारीक घेतली आहे, 1 वाटी तूप, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, पाव वाटी खसखस आणि पाव वाटी डिंक घेतला आहे। सर्वप्रथम जाड बुडाची गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचे। तूप कडकडीत गरम झाल्यानंतरच त्यामध्ये डिंक घालायचा। तुपामध्ये डिंक छान तळून घ्यायचा। त्यानंतर त्याच तुपामध्ये बदाम आणि काजू एकत्रित तळून घ्यायचे। बदाम आणि काजू तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। बदाम आणि काजू तुपामध्ये छान परतले आहेत ते काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच तुपामध्ये खारीक ही छान गरम होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायची। खारीक छान परतल्यानंतर तेही आता काढून घ्यायची। त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस कढईमध्ये घालायचा। मंद आचेवर खोबऱ्याचा किस छान भाजून घ्यायचा आहे। कमी तुपामध्ये आणि कमी ड्रायफ्रुट्सचा वापर करून तुम्ही हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये बनवून खाऊ शकता। खोबरे पण छान भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये खसखस ही मंद आचेवर छान भाजून घ्यायची। खसखस ही लवकर भाजली जाते। खसखस भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये 3 चमचे तूप घालायचे। तूप छान मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये 2 वाटी चिरून घेतलेला गूळ घालायचा। गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे करायचा नाही। थंड झालेला खोबऱ्याचा किस हातानेच मॅश करायचा। बदाम आणि काजू मिक्सरला एकत्रित बारीक करून घ्यायचे। बारीक केलेले हे मिश्रण खोबऱ्यावरती घालायचे। त्यानंतर खारीक बारीक करून घ्यायची। खारीक बारीक करत असताना त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा किस घालायचा, त्यामुळे खारीक छान बारीक वाटली जाते। त्यानंतर डिंक ही मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचा, तोही या खोबऱ्यावरती घालायचा। त्यानंतर अर्धा चमचा बडीशोपची पूड, अर्धा चमचा वेलची मिक्स जायफळ पूड, अर्धा चमचा सुंठ पूड मिक्स करून घ्यायचे। मिक्स करत असताना त्यामध्ये खसखस ही घालायची। आणखीन एक वेळेस मिक्स करून घ्यायचे। हे सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर वितळवून घेतलेला गूळ त्यावरती घालायचा आणि चमच्याने मिक्स करायचा। हे सर्व मिश्रण कोमट झाल्यानंतर हातावर थोडेसे मॅश करून घ्यायचे आणि नंतरच याचे लाडू बांधून घ्यायचे। आपल्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बांधायचे। अशा पद्धतीने आपले लाडू तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।